पुस्तकं आनंद देणारी असतात. एकाच ठिकाणी बसून जगाची सफर घडवून आणतात. कधी नदीवर, कधी आकाशात, कधी अमेरिकेत, कधी भारतात, इतर वेगवेगळ्या देशामध्ये घेऊन जातात. मागील काही दिवसांपासून राधेय रणजित देसाई यांनी ही लिहिलेली कर्ण दुर्योधन यांच्या मैत्रीवर आधारित अशी ही कादंबरी आपण वाचत आहोत. वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये अशी ऐतिहासिक कादंबरी आपण प्रथमताच वाचत आहोत. गेल्या साधारणपणे 1 महिन्यापासून थोडा थोडा भाग आपण वाचत आहोत. हे वाचत असताना मला तुमची उत्सुकता सातत्यानं जाणवली आहे. तुम्ही दररोज ही यातले 4 पानं 5 पानं वाचून ऐकण्यासाठी इथं येत आहात आणि मला तुमच्या चेहऱ्यावर कधीही कंटाळा जाणवला नाही. कारण कर्ण त्याचं युद्ध कौशल्य असेल, कर्णाचं दातृत्व असेल, दुर्योधनाची मैत्री असेल आणि त्यामधील कुंती असेल, धृतराष्ट्र असेल, असे अनेक पात्र तुम्हाला या कादंबरीमध्ये खिळवून ठेवत आहेत. या कादंबरीच्या अगदी मध्यावर आपण आलो आहोत. तर इथं आल्यानंतर माझ्या डोक्यात असं आलं की तुमचं या कादंबरीबद्दल नेमकं मत काय आहे. तुम्हाला काय वाटतं नेमकं या कादंबरीबद्दल. पूर्ण कादंबरीचं वाचन झाल्यानंतर तर आपण यावर सविस्तर बोलणारच आहोत, पण तत्पूर्वी माझ्या मनात आलेली उत्सुकता मी प्रत्यक्ष आज तुमच्यासमोर मांडली आहे. आपल्याला काय वाटतंय या कादंबरीबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. मला कर्ण व दुर्योधनची मैत्री खूप आवडली. कर्ण आणि दुर्योधनाची मैत्री आवडली. मला या पुस्तक वाचताना बाहुबली या पिक्चराची आठवण आली. हां, बाहुबली हे चित्रपट आठवला हे पाहत असताना. बरं, हां, आणखी कोणाकोणाला काय काय वाटलं हे सांगायचं आहे. हां, कल्याणी आहे इकडं. सर, मी जेव्हा हे पुस्तक वाचत होता तेव्हा मला कळालं की सर्वच जण कर्णाला बाजूला पाडत होते. अच्छा, कर्णाला एकटं पाडलं जात होतं असं तुला दुःख होत आहे, शल्य होत आहे. बरं, हां. सर, मला कर्णाचा वेळोवेळी केलेला अपमान हे ऐकून फार वाईट वाटलं. हां, कर्णाचा पदोपदी होणारा अपमान हे ऐकून मला वाईट वाटत होतं. बरं, हां, सांगा. तुम्ही जेव्हा पुस्तक वाचत होते तेव्हा हंसनी म्हणत होती की कावळ्याने राजहंसनीकडे बघू नये. तेव्हा त्याचं कर्णाचं जेव्हा अपमान झालं तेव्हा मला खूप वाईट वाटलं. कर्णाचा अपमान झाला ते वाक्य कोण सांगेल व्यवस्थित, किंवा काय म्हणाली होती आणि कोण म्हणालं होतं हे वाक्य. बरं, हां, तुम्ही सांगा. द्रौपदीने कर्णाला म्हणालं होतं की कावळ्याने राजहंसनीकडे पाहू नये. हां, कावळ्याने राजहंसनीकडे पाहू नये असं द्रौपदी म्हणाली भर सभेमध्ये आणि अपमान झाला कर्णाचा. बरं, हां, तुम्हाला काय वाटतं. सर, आपल्या वाचनाच्या आनंद सोहळ्यातला हा राधे हे पुस्तक सर्वात अप्रतिम आहे. हां, अप्रतिम असं हे पुस्तक आहे असं कोमलचं म्हणणं आहे आजपर्यंतच्या वाचनाच्या आनंद सोहळ्यात आलेलं. हां, तुम्हाला काय वाटतं. जेव्हा कर्ण आंघोळ करायला जात होता तेव्हा मला त्याचा एक स्वभाव खूप आवडत होता की तो म्हणायचा की कोणी याचक आहे का. त्याचा अर्थ म्हणजे कोणाला काही माझ्याकडून पाहिजे का असं मला वाटतं. त्याने एके दिवशी ते इंद्रियन त्याचे लहानपणापासून घातलेली ती कवच कुंडल त्याने नेले, पण त्याला काहीच वाटलं नाही. हां, म्हणजे एवढा दानशूर होता, अक्षरशः कवच कुंडले मागितले, ते दिले तरीही कर्णाला काही वाटलं नाही. म्हणजे कर्ण किती दातृत्ववान होता असं शीतलचं म्हणणं आहे. बरं, इथपर्यंतची कहाणी त्यांनी ऐकलेली आहे. आणखी कोणाला काय वाटतं या संदर्भात. आपण अर्ध्यावर आलोत कादंबरीच्या आणि त्या संदर्भात. मला कर्णावर तेव्हा राग आले होते की त्यांनी म्हणालं होतं की साधारण स्त्री अशी दिसते तर राजहंसी कशी दिसते म्हणून म्हणतात. अच्छा, द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी तुला वाईट वाटलं कर्णाबद्दल. बरं, मी ते पुस्तक सरांनी वाचत होतो तेव्हा ऐकत होतो की कर्ण जेव्हा अंघोळ करत होता तर तो म्हणत होता कोणी याच्या काय तर तो
कोणत्याही याचकाला खाली हात जाऊ देत नव्हता. हां, हे महत्त्वाचं वाटत होतं. हां. चक्रधराचा मुलगा जेव्हा रणांगणावर मृत्यू पावला होता तेव्हा चक्रधरनी न सांगता त्याच्या जवळच्या मित्रांना न सांगता त्याच्या बायकोनं सांगितलं, तेव्हा मला वाईट वाटलं. हां, तो प्रसंग खरंच फार गंभीर प्रसंग होता की चक्रधर त्याचा मित्र कर्णाचा, आणि कर्णाचे युद्ध पुकारल्यानंतर पहिल्याच दिवशी त्याच्या मित्राचा तो मुलगा मरण पावला. त्यावेळेस त्याची बायको त्याला मुलगा मागायला येते. सर, मला त्या कर्णांचे जे वडील होते त्यांचं मला खूप अभिमान वाटतं की ते असे कसे शूर होते की ते त्याचा म्हणजे पानं काढून ते रथ पळत होते. हां, रथाच्या जे काय म्हणजे चाकाच्या ज्या खुणा असतात ना, ते काढून त्याची परीक्षा घ्यायची. म्हणजे किती ग्रेट असतील ते. सर, जेव्हा तुम्ही का आम्हाला पुस्तक वाचून दाखवत होते तेव्हा मी त्याच्यामध्ये हे ऐकलं की जेव्हा का करण जेवण करत होतं तेव्हा द्रौपदी जेवण वाढत होती तेव्हा द्रौपदीने म्हणलं होतं की याचकाने दात्याकडे पाहू नये. हां, तिथंही परत अपमान केला आहे की नाही, कर्णाचा उद्देश नसतानाही. मुख्यमंत्र्यांना कसं वाटली ही आमची कादंबरी, कशी वाटत आहे? मला कर्ण आणि दुर्योधनची मैत्रीण कशी असायला पाहिजे हे मला कळालं, आणि कर्ण कसा दानशूर होता हे मला त्या पुस्तकातून कळालं. हां, खूप छान, खूप चांगली प्रतिक्रिया दिली मुख्यमंत्र्यांनी. हां, या कादंबरीत कर्ण आणि कृष्ण हे मेन पॉइंट होते. अच्छा, दोघांवर आधारित ही आहे असं वाटतंय. हां, चतुर. कर्णानं त्याच्या आईला कसं बोललं असेल, कितकी हिंमतनं त्याच्या आईला असं बोललं असेल. हां, कर्ण आणि कुंतीची जी चर्चा झाली ती किती हिमतीनं सांगितली असेल असं वाटतंय. बरं, हां, तुम्हाला काय वाटतं आकाश या पुस्तकाबद्दल? एखाद्या माणसाच्या जेव्हा कर्णाच्या कानात कवच कुंडले होते त्यापासून कर्ण कधी हारू शकत नव्हता और मरू शकत नव्हता. अच्छा, जोपर्यंत कवच कुंडले होते तोपर्यंत असा विश्वास होता असं त्या पुस्तकात सांगितलं आहे. बरं, हां. राधे जेव्हा कर्णाला सांगत होती की तू ज्या नदीत मला सापडलास मी तिथंच मृत्यू पावणार, तेव्हा कर्णाला कसं वाटत होतं? हां, म्हणजे त्याची आई जेव्हा म्हणली की मी नदीमध्ये आता जीवन संपवते, त्यावेळेस कर्णाला काय वाटलं असेल? त्यावेळेस ईश्वरीला वाईट वाटलं. हां. कर्ण खूप शूरवीर होता, यासाठी त्याला सर्व माणसं त्याला बाहेर पाडत होती, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. एवढा शूरवीर असूनही कर्णाला बाहेर ठेवल्या जायचं, अपमान केल्या जायचा, त्याचं वाईट वाटतंय. बरं, मला वाईट वाटत आहे की कर्णाचं लग्न झालं तरी पण ती द्रुपदीला ते महिषाचं काहीतरी ते केलं होता, तेव्हा द्रुपदीनं कर्णाची खूप बेइज्जती केली म्हणून मला वाईट वाटतं. हां, राजदरबारामध्ये जेव्हा द्रौपदीचं स्वयंवरम होत आहे की नाही, त्यावेळेस अपमान केला, ते वाईट वाटतंय असं शीतलचं म्हणणं आहे. हां, प्रत्येकला आणखी काहीतरी सांगायचं. कर्ण पुढे जाऊन द्रौपदी त्याच्या जवळ आली होती कारण की माझ्या 5 पांडवांना मारू नको, मी तुझ्या म्हणजे हात जोडतो. म्हणजे कुंती आली होती, त्याची आई आली होती असं म्हणायचंय तुला. बरं, हां, ईश्वरी सांगा. कुंतीनं जेव्हा विनंती केली. नाही, हा. कुंतीनं जेव्हा कुणाचं? बरं, कुंतीचा आठवा तोपर्यंत. हां. जेव्हा कर्णाला नदीत सोडलं होतं तेव्हा त्या राधेंनी त्याला त्या नदीतून काढून त्याला लहानातून मोठं केलं, तेच मला खूप आवडलं. हां, तू खूप आवडलं, किंवा एका टाकून दिलेल्या बाळाला त्याचा सांभाळ करणं, त्याला मोठं करणं, हे इतकं ते आयुष्याला आवडलं. हां, परत मुख्यमंत्र्यांना आमच्या काहीतरी म्हणायचं आहे. मला वृषाली आणि कर्ण या दोघांचे भाग खूप छान आवडले. हां, म्हणजे कर्णाची पत्नी वृषाली आणि त्यांचं जे संभाषण होतं ते कसे होते याविषयीचा भाग पण खूप छान यामध्ये मांडलेला आहे. एकंदरीत हां, या समोर या इकडं तुम्ही जरा. हां, काय वाटलं तुम्हाला? मला हे वाईट वाटतं की कोणती 5 जणांची बायको कशी झाली असेल. ओके, हां, तो त्या काळचा भाग होता बेटा, ते कहाणीचा भाग आहे. तरी तुमच्या डोक्यात तो कुतूहलाचा प्रश्न आहे, साहजिकच आहे. तुझ्याच नाही तर इतर सर्वांच्या पण ते डोक्यात आलं असेल
तर त्याविषयी जेव्हा तू मोठी होशील तेव्हा आणखी तुला जास्तीची माहिती मिळेल. हां, शीतलला खूप काळजीपूर्वक ऐकलेलं दिसते. हां शीतल. जेव्हा कर्णाची आईने त्याने नदीत टाकलं होतं, त्याने जे आई वडिलांनी त्यांनी उचललं होतं आणि मला त्यामध्ये आश्चर्य वाटते की ते आई वडिलांनी त्याला उचललं होतं आणि त्यानंतर त्यांना काही बाळ नव्हतं, त्यांनी घरी नेल्यानंतर त्यांना बाळ कसं झालं. हा, अच्छा. हां, म्हणजे ते असं म्हणालं बेटा तिथं, किंवा कर्णाच्या येण्याने कूस उजवली राधाईची, आहे की नाही. तोपर्यंत त्यांना मूलबाळ नव्हतं, पण कर्ण आला आणि आपण आपल्याकडे म्हणतात की याचा पायगुण चांगला आहे, तसं त्याच्यामध्ये ते मांडलं आहे असं म्हणणं आहे. हां, तुम्हाला काय म्हणायचं आहे? दुर्योधनचा मुलगा युद्धामध्ये वारला होता, तेव्हा दुर्योधनाने कर्णाला सांगितलं नाही, पण त्याच्या पत्नीनं त्याला सांगितलं, तर त्यांची मैत्री किती घट्ट असेल. दुर्योधन नाही बेटा, चक्रधराचं होतं ते उदाहरण. चक्रधर इथं सांगितलं एक जणांना की त्यांची किती घट्ट मैत्री होती, आणि चक्रधराने कर्णाची सुद्धा खूप छान मैत्री होती. हां, कर्णाचे जेव्हा वडील वारले होते तेव्हा मला खूप वाईट वाटत. हां, कर्णाचे वडील मरण पावले त्यावेळेस मला फार वाईट वाटत होतं. शीतलला काय म्हणायचं आहे आपलं? हां, सांगा. सर, कुंती कर्णाकडे आली होती तेव्हा ती कर्णाला न्यायला नाही आली होती, त्याच्या पाची पांडव आहे का त्यांना वाचवण्यासाठी ती आली होती. खरं तर कर्णाला घेऊन गेलं पाहिजे होतं, पण ती जात नाही आणि आपल्या मुलांना वाचवण्यासाठी ती आली होती. हां, परत मला कर्णाचा पायावर त्याचा अपमान होत होता, तरी पण त्याला काही वाटलं नाही. तर त्याच्या जागेवर दुसरा होतं, म्हणजे दुसरा असला तर तो खूप त्याला मारला पण असता, पण तो कर्ण किती धैर्यवान होता हे मला पण खूप आश्चर्य वाटलं. किती सहनशील होता कर्ण, असं तुम्हाला या कथानकातून वाटतं. हां, मला कर्ण व कुंतीचं नदीवरचं प्रसंग खूप आवडला. हां, तेच त्या दोघांचं संभाषण फार आवडलं आणि ते छान वाटलं. हां, काही सांगायचं तुम्हाला आणखी? बरं, चला आयुष्याला काहीतरी सांगायचं आहे. सर, मला हे सगळं कादंबरी आवडली, पण तुम्ही खूप छान ही कादंबरी वाचून दाखवली. अच्छा, आम्ही छान वाचून दाखवली म्हणून तुम्हाला आवडली. बरं, म्हणजे जणू काही खरं तर प्रत्यक्ष प्रसंग इथं समोर उभा आहे असं मलाही वाटत होतं मी वाचत असताना, आणि त्यामुळं तुम्हाला ते आवडलं. चतुरकडे जाऊया. चतुर काय म्हणते? मला त्या पुस्तकात एक खूप आश्चर्य वाटलं की कर्णाचीच बायको वैशाली त्याला म्हणत होती की तू त्या खेळात जा आणि जिंकून ती मुलगी इथं आपल्या घरी आण, मी त्याची आरती करते असं म्हणत होती. अच्छा, हा प्रसंग आहे बेटा, त्या काळातील त्या घटना होत्या, आणि ते तुला त्याचं नवल वाटलं, किंवा एक आपली स्वतःची पत्नी असतानाही जिंकून आण तिला आणि तिची मी स्वागत करते. तुम्ही फार चिकित्सकपणे चतुर आहात तुम्ही बारकाईने ते ऐकलंय. बरं, हां. कर्ण राधेला मध्ये नदीमध्ये सापडलं तर, आणि नंतर राधेला फुटलं झालं तरी पण राधेने कर्णाला बाजूला केलं नाही, हे छान वाटलं. हां, कुंतीच्या चुलतीचे मुलं कुंतीनं कसे सांभाळले हे मला खूप आनंद झाला. अच्छा, माद्री आहे की नाही. तर तिची सवत होती बेटा. म्हणजे तुम्हाला हेही कळालं की युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन हे कुंतीचे, आणि नकुल, सहदेव माद्रीचे पुत्र होते, तरी तिनं ती छान सांभाळली. हां, तुम्हाला काय? मला वाटतं की ही कादंबरी कधी संपावी. अच्छा, आता अगदी संपण्याकडे आला आहे, कादंबरीचा शेवट होत आला आहे, तरी आता या संदर्भानं मी ही थोडीशी चर्चा घेतली आहे. जेव्हा कादंबरी पूर्ण संपेल त्यावेळेस पुन्हा आपण अशीच एक चर्चा भाग 2 घेऊ, कारण अर्धा भाग राहिलेला आहे. अर्ध्या भागावर मला उत्सुकता होती की मुलांना कळत आहे की नाही, तुम्हाला हे आवडलं आहे की नाही. खरं तर मुलांनो, आपण 7वी पर्यंतची मुलं आहोत इथं. मला असं वाटत होतं की ही तुम्हाला समजायला जड जाईल, पण तुम्ही अतिशय छान पद्धतीनं यातले प्रसंग पकडले आहेत. बऱ्याच प्रसंगावर तुम्ही तुमची मतं मांडले आहेत. मला तर नवल वाटलं चतुरचं, ते वर बसले तिकडं, की त्यानं वेगळ्याच मुद्द्यावर बोट मांडलं. अनेक प्रसंग तुम्ही टिपले आहात, तुमचे कान समृद्ध झाले आहेत. बघा, शिकत असताना अशीही काही पुस्तकं आपण वाचली पाहिजेत, अशाही काही प्रसंग इतिहासातले वाचले पाहिजेत जिथं ते आपल्याला प्रेरित करतात. कर्णाची दुर्योधनाची मैत्री असेल, एवढे मोठा कर्ण योद्धा असूनही
त्यानं वेळोवेळी होणारा अपमान कसा सहन केला असेल आणि स्वतःला कसं सिद्ध करत गेला असेल. अनेक प्रसंगी त्याला अपमानित केलं, तुझा मित्र वाईट आहे, दुर्योधनाची संगत सोड, असे अनेक प्रसंग आले, त्याच्यावर बालंट आले, लांछन लावण्यात आले, तरीही कर्ण मागं हटला नाही. या प्रसंगातून आपण या बऱ्याच गोष्टी शिकलोत. उर्वरित कादंबरीचा भाग आपण लवकरच संपवणार आहोत आणि ही कादंबरी संपल्यानंतर परत एकदा अशी चर्चा घेऊया. एकंदरीत तुम्ही आणखी लक्षात करायचे की या कादंबरीतून आपण काय घेतलं, काय नवीन नवीन गोष्टी शिकलो, ह्या आपण शिकल्या पाहिजेत. मला छान वाटलं, तुम्ही अतिशय काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी ऐकत आहात. आणि काय असतं माहिती का, वाचून दाखवणाऱ्याला मजा तेव्हाच येते जेव्हा तुम्ही सगळेजण ऐकता आणि तुम्हाला हे सगळं कळतंय. हे पाहूनच मला खूप खूप छान वाटलं आणि त्यामुळं वाचनासाठी आणि याच्यासाठी पुन्हा मला ऊर्जा मिळते. पुस्तकं अशीच असतात, पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात. ही कविता इथं आठवली, इथं थांबूया. मुख्यमंत्र्यांनी खूप छान पद्धतीनं प्रतिक्रिया दिल्या, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार.